सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, मी आज एक मराठी कथा आपणास वाचून दाखवणार आहे. या कथेचं शीर्षक आहे कस्तुरी. निषाद एक टिपिकल मुंबईकर तरुण. मित्रांसोबत दंगामस्ती करणे, फिरणे, मस्त आयुष्याची मजा घेणे हेच त्याला माहीत होतं. आपण प्रेमात पडणं शक्यच नाही असं अगदी तो पैजेवर मित्रांना सांगायचा. एवढं असूनही खूप हुशार होता तो. पूर्ण डब घ्यायला आलेला बाबांचा व्यवसाय त्याने स्वतःच्या हिमतीने आणि हुशारीने पूर्ण भरात आणला होता. एखाद्या मुलीचा आयुष्यात येण्याने पूर्ण आयुष्य बदलतं यावर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. अशात एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली, कस्तुरी. खूप सुंदर, बोलकी, खेळकर, निरागस डोळे. निषाद तर पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. आयुष्यात पहिल्यांदा. कस्तुरीलाही तो खूप आवडला. असेच प्रेमातील काही सुखाचे दिवस गेले. मग त्यांनी ठरवलं की आता लग्न करायचं. पण दोन्ही घरातून विरोध हा होताच. मग शेवटी पर्याय नाही म्हणून त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. जवळच्या मित्रांनी साथ दिली त्यांना, पण निषादचे वडील खूप भडकले आणि निषाद आणि कस्तुरीला घरात घेण्यास नकार दिला. खूप वाईट वाटलं दोघांना. अशा अवस्थेत त्यांनी भाड्याने खोली घेतली आणि संसाराला सुरुवात केली. एकमेकांना दिलासा देत दोघेही आपल्या सुखी संसारात रमू लागले. निषाद दुखी वाटला की कस्तुरी त्याला हसवायची आणि कधीकधी माहेरच्या आठवणीने कस्तुरी उदास असली की निषाद तिला आधार द्यायचा. निषाद ऑफिसला जात असला की हमखास कस्तुरी खिडकीतून त्याला हात करायची. आता 2 वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला. या काळात कस्तुरीच्या घरच्यांनी स्वतःची नाराजी दूर केली आणि त्या दोघांचा स्वीकार केला होता. ते दोघेही खूप सुखी होते आपल्या जगात. पण अचानक एक दिवस कोणाची तरी त्यांना नजर लागली. कुणाला तरी त्यांचं सुख पाहवत नव्हतं. एके रात्री दोघे गाढ झोपेत असताना अचानक कस्तुरीला जाग आली. कस्तुरी खूप घाबरट होती म्हणून कायम घरातील लाईट चालू ठेवून झोपायची. पण तिने पाहिलं तर सगळीकडे अंधार होता. खूप घाबरली ती. पण तिने निषादला नाही उठवलं, नाहीतर पुन्हा सकाळी घाबरट म्हणून चिडवेल म्हणून. ती बेडवरून उठली. अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. तिने घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते. कशीबशी चाचपडत तिने लाईटचा स्विच ऑन केला. पण स्विच तर ऑनच होता. कदाचित लाईट गेली असावी म्हणून तिने खिडकी बाहेर डोकावलं तर क्षणभर तिचे श्वासच थांबले. बाहेर कोणीतरी होतं. 3 स्त्रिया होत्या. एक वयस्कर, एक मध्यम वयाची आणि एक तरुण मुलगी होती. त्या तिघी एकटक कस्तुरीकडे पाहत होत्या. त्या तिघींचा अवतार खूपच वेगळा होता. त्यापैकी दोघी साडीवर होत्या आणि ती तरुण मुलगी ड्रेसवर होती. त्यांचे चेहरे एकदम पांढरट होते. त्यांना पाहून कस्तुरी खूपच घाबरली. जवळजवळ किंचाळतच तिने निषादला हाक मारली. निषाद खडबडून जागा झाला आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं, काय झालं? कस्तुरी बाहेर बोट दाखवत बोलली, ते बघ, त्या बायका कशा बघत आहेत. निषादने समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. तो बोलला, कुठे ग? कस्तुरी वैतागून बोलली, अरे ते बघ ना समोर. निषादला काहीच कळेना. त्याने कशीबशी तिची समजूत काढली आणि तिला झोपवलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे निषाद ऑफिसला गेला. पण त्या दिवशी कस्तुरीला रक्ताची उलटी झाली. ती निषादला काही न सांगता डॉक्टरकडे गेली. डॉक्टरने तिला काही टेस्ट करायला सांगितल्या. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणार होते. ती घरी आली. निषाद उगीच टेन्शन घेईल म्हणून तिने त्याला काही सांगितलं नाही. त्या रात्री कसल्याशा आवाजाने कस्तुरीला जाग आली. लाईट गेलेलीच होती.
पूर्ण अंधार होता खोलीमध्ये. तिने घड्याळ पाहिलं तर 3 वाजले होते. अगदी काल सारखंच होतं सर्व, पण का कुणास ठाऊक तिचे पाय आपोआप खिडकीकडे वळले. तिने हळूच खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण कालच्याच त्या 3 स्त्रिया आज फक्त काही अंतरावर उभ्या होत्या. तीच त्यांची भयानक एकटक नजर. आणि अचानक त्यांच्यातील वयस्कर स्त्रीने मूठ आवळली आणि तिच्या मुठीमध्ये काहीतरी होतं. तिने ते पूर्ण आवळलं आणि एकदम कस्तुरीच्या अंगावर फेकलं. कस्तुरी या अचानक घडलेल्या घटनेने खूपच घाबरली आणि किंचाळत निषादला उठवू लागली. निषाद उठला. त्याने बाहेर येऊन पाहिलं, पण त्याला कोणीच नाही दिसलं. कस्तुरी खूपच घाबरली होती आणि सारखी बडबडत होती, त्या बाईने माझ्या अंगावर काहीतरी फेकलं म्हणून. निषाद तिला समजावू लागला, अगं कोणी नाही तिथे, भास झाला असेल तुला. पण कस्तुरीला माहीत होतं तो भास नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी निषादची खूप महत्त्वाची मीटिंग होती. त्याला ऑफिसला जाणं गरजेचं होतं, कारण त्याला माहीत होतं की आज त्याचं प्रमोशन होणार आहे. पण याबद्दल त्याने कस्तुरीला काहीच सांगितलं नव्हतं. सरप्राईज देणार होता तो कस्तुरीला. तो ऑफिसला निघाला. नेहमीप्रमाणे कस्तुरीने खिडकीतून त्याला बाय केलं. निषाद गेल्यावर ती लगेच डॉक्टरकडे गेली, कारण आज तिचे रिपोर्ट्स तिला मिळणार होते. ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी पूर्ण रिपोर्ट्स वाचले आणि सोबत कोणी आहे का असं विचारलं. कस्तुरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती बोलली, कोणी नाही, माझे हजबंड आहेत, पण ते ऑफिसमध्ये गेले. मला सांगा काय झालं ते. डॉक्टर बोलले, तुमचे पती जर तुमच्यासोबत असते तर बरं झालं असतं. पण कस्तुरी काहीच ऐकायला तयार नव्हती. तिने हट्टच केला की रिपोर्टमध्ये काय आहे ते सांगा. डॉक्टरांनी मग पूर्ण रिपोर्ट तिला समजावून सांगितला. कस्तुरीने डॉक्टरचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं आणि रिपोर्ट घेऊन घरी निघाली. पण तिचे पाय खूपच जड झाले होते. डोळ्यात पाणी आणि डॉक्टरचे शब्द कानात घुमत होते. इतक्यात तिचा फोन वाजला. निषादचा फोन होता. तिला खूप रडू येत होतं, पण तिने स्वतःला आवरलं आणि फोन उचलला. तिकडून निषाद खूप आनंदात बोलत होता. कस्तुरी, अगं माझं प्रमोशन झालं. कस्तुरी हसली आणि बोलली, अभिनंदन. निषादने तिच्या आवाजावरून लगेच ओळखलं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तो बोलला, काय झालं कस्तुरी, रडतेस का? कस्तुरी डोळे पुसत बोलली, अरे मी कुठे रडते, तुझं आपलं काहीतरीच. निषादला ते पटलं नाही. तो बोलला, तुला माझी शपथ कस्तुरी, सांग काय झालंय ते. यावेळी मात्र तिला हुंदका आवरला नाही आणि रडत रडत बोलली, निषाद, मी मरणार आहे रे. फक्त 3 महिने आहेत माझ्याकडे. इकडे निषादच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यापुढे पूर्ण अंधार झाला. पायातील पूर्ण त्राण निघून गेला आणि तो मटकन जागेवर बसला. त्याला काय बोलावे तेच सुचत नव्हतं. कस्तुरी अजूनही रडत होती. मग तिनेच फोन कट केला. कस्तुरी घरी आली. खूप रडली ती, कारण तिने ठरवलं होतं की निषाद समोर रडायचं नाही. किती स्वप्न पाहिले होते तिने आणि निषादने. पण डॉक्टरांनी तिला ब्लड कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. ते पण लास्ट स्टेजला आहे. तिचा पण यावर विश्वास बसत नव्हता. 3 महिने दिले होते तिला आता देवाने जगण्यासाठी. इकडे निषाद पण एका बागेत जाऊन बसला आणि खूप रडला, कारण त्याने पण ठरवलं होतं की कस्तुरी समोर रडायचं नाही. नियतीने खूप क्रूर चेष्टा केली होती त्यांची. आता कुठे संसार सुरू झाला होता, सुखाचे दिवस येणार असं दिसत होतं. पण आपल्याच बाबतीत नियतीने अशी चेष्टा का करावी याचाच विचार तो करत होता. पण त्याला कस्तुरीचा चेहरा आठवला. 3 महिने खूप खुश ठेवायचं तिला. मीच जर असा रडलो तर तिला कोण दिलासा देणार, असा विचार करून तो उठला
आणि घरी आला. कस्तुरीने नेहमीप्रमाणे हसतमुखाने त्याचं स्वागत केलं. दोघांचे डोळे रडून रडून सुजले होते, पण ओठांवर उष्ण हसू होतं. कस्तुरी त्याला बोलली, मरण तर प्रत्येकाचं निश्चित आहे. यात माझा नंबर लवकर लागला, त्यात काय एवढं? तसं पण मला म्हातारी होऊन मरायचं नव्हतंच. आणि स्वतःच मोठ्या मोठ्याने हसू लागली. निषादही तिच्याकडे पाहू लागला. ओठ ताणून हसायचा प्रयत्न करू लागला, पण डोळ्यांनी साथ नाही दिली आणि त्यातून पाणी आलं. कस्तुरी ही हसता हसता कधी रडू लागली तिला पण नाही कळलं. तिने निषादच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि रडत रडत म्हणाली, मला माहीत आहे रे मरायचं, पण मला जगायचं आहे तुझ्यासोबत. खूप जगायचं आहे. तुझ्यासोबत हसायचं आहे, तुझ्यासोबत रडायचं आहे. मला तुझी साथ द्यायची आहे रे आयुष्यभर. दोघे एकमेकांना बिलगून खूप वेळ रडत होते. त्या दिवशी ते दोघे बाहेरच जेवले. रात्री ते झोपले असताना कस्तुरीला जाग आली. तिने घड्याळ पाहिलं तर 3 वाजले होते. तिला मागचे 2 दिवस आठवले आणि तिच्या अंगावर शहारा आला. आज पण असतील का त्या स्त्रिया खिडकीत? तिने स्वतःशी विचार केला आणि कसलासा विचार करून ती उठली आणि खिडकी उघडण्यासाठी हात लावणार इतक्यात खिडकी आपोआप उघडली. तिने समोर पाहिलं तर त्या 3ही स्त्रिया खिडकीला एकदम चिकटून उभ्या होत्या आणि त्यांची ती नजर अजूनही कस्तुरीला एकटक पाहत होती. कस्तुरी निषादला हाक मारू लागली. त्या स्त्रिया आज तिला हातवारे करून खुणावत होत्या. निषाद तिच्याजवळ गेला. कस्तुरी ओरडू लागली, त्या बघ बायका मला खुणावत आहेत, मला घेऊन जायला आल्यात त्या. पण निषादला मात्र समोर अजूनही कुणीच दिसत नव्हते. शेवटी ती रात्र दोघांनीही तशीच जागूनच काढली. निषादला काहीच सुचत नव्हतं काय करावं ते. आतून पूर्णपणे तो मोडला होता. कस्तुरीचा आजार आणि तिला होणारे भास, सगळीकडून एकदमच संकट आली होती त्याच्यावर. त्यातूनही तो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. दिवसभर तो तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा, पण रात्रीचे 3 वाजले की कस्तुरीला हमखास जाग यायची. कधी रडायची, ओरडायची आणि म्हणायची, त्या बायका मला नाही सोडणार, त्या मला घेऊन जाणार निषाद, त्या मला नाही सोडणार. अशा कित्येक रात्री निषादने जागून काढल्या होत्या, पण समोर मार्गही दिसत नव्हता. एके दिवशी कस्तुरीचे बाबा तिला घ्यायला आले. तिच्या आजारपणाबद्दल निषादने फोन करून त्यांना सांगितलं होतं आणि तिला होणाऱ्या भासाबद्दलही त्याने तिच्या बाबांना कल्पना दिली. तिचे बाबा आले आणि तिला घेऊन जाऊ लागले. निषाद त्यांना स्टँडवर सोडायला आला. दोघांनी हसत एकमेकांचा निरोप घेतला. निषादनेही सुट्टी काढून गावी येण्याचं वचन दिलं. कस्तुरी खिडकीच्या कडेला बसली होती. बस थोडी पुढे गेली असेल इतक्यात तिची नजर बाहेर गेली. त्या 3 स्त्रिया भर दिवसा तिच्यापासून काही अंतरावर हवेत उडत होत्या आणि बस सोबत येत होत्या. कस्तुरी बसमध्येच किंचाळू लागली, बाबा त्या बघा बायका मागे मागे यायला लागल्यात, माझा पिच्छा सोडत का नाहीत त्या? बाबा त्या बायका मला घेऊन जाणार. अशी काहीही ती बडबडू लागली. बाबांनी बाहेर पाहिलं तर त्यांना काहीच दिसलं नाही. बाबा तिला शांत करू लागले, पण ती जास्तच बडबडू लागली आणि बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपली. गावी आल्यानंतरही कस्तुरीला त्या बायका रात्री 3च्या सुमारास दिसत होत्याच, पण त्या बायका कोण आहेत तेच कळत नव्हतं. तिच्या आजारपणाने पण आता त्याचे रंग दाखवायला चालू केलं होतं. काही दिवसांनी निषाद सुट्टी टाकून तिच्याकडे आला आणि तिची अवस्था पाहूनच हादरला. फक्त 10 दिवसात खूप वाईट अवस्था झाली होती तिची. फक्त बेडवर झोपून असायची, गोरीपान दिसणारी कस्तुरी, पण आता तिच्या चेहऱ्यावरचं तेजच नाहीसं झालं होतं. डोळे खोल आत गेले होते. हातापायाची त्वचा पूर्ण हाडाला चिकटली होती. जणू काही फक्त हाडाचा सापळाच शिल्लक होता. निषादच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याला तिची ती अवस्था पाहवत नव्हती.
तो दिवसभर बसून तिच्याशी गप्पा मारायचा, तिला हसवायचा प्रयत्न करायचा. एक दिवस कस्तुरी निषादला बोलली, माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील? तिचा शेवटची इच्छा हा शब्द त्याच्या काळजाला चिरून गेला. तो क्षणभर घुटमळला. आलेला आवंढा गिळून बोलला, बोल ना कस्तुरी. कस्तुरीने पूर्ण जोर लावून त्याच्या हातावर हात ठेवला आणि बोलली की मला वचन दे, माझ्यानंतर तू खूप दुःख सहन करत बसणार नाही आणि मी तुझ्यासाठी 2-3 मुली पाहिल्या आहेत. त्यातील जी आवडेल तिच्यासोबत तू लग्न करशील. निषादला स्वतःवर नियंत्रण ठेवता नाही आलं आणि खूप रडला तो. कस्तुरीशिवाय आयुष्याची कल्पनाही त्याला करवत नव्हती. त्याच दिवशी त्याची सुट्टी संपली होती. ऑफिसमध्ये जाऊन सुट्टी वाढवून घेऊन परत येण्यासाठी तो मुंबईला गेला. जाताना कस्तुरीचा निरोप घेतला आणि निघाला. पण ती भेट ही त्यांची दोघांची शेवटची ठरली, कारण त्याच रात्री 3 वाजता कस्तुरीने जीव सोडला. 3 महिन्याचा डाव 2 महिन्यातच संपला होता. निषाद आहे तसा परत आला. अंत्यविधी झाला. रडून रडून त्याच्या डोळ्यातील पाणी आटलं होतं. सर्व आवश्यक विधी पार पाडून तो मुंबईला आला. ते घर त्याला आता खायला उठत होतं. त्या घरातील भिंती, पडदे आणि कस्तुरीने प्रेमाने सजवलेली प्रत्येक वस्तू जणू काही निषादला विचारत होते, कस्तुरी कुठे आहे? पण त्याचं उत्तर निषादकडे नव्हतं. तो तसाच न जेवता झोपी गेला. अचानक त्याला जाग आली. घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते. पाय आपोआप खिडकीकडे वळले त्याचे. त्याने खिडकी उघडून समोर पाहिलं तर त्याला धक्का बसला, कारण समोर 3 स्त्रिया उभ्या होत्या, हुबेहूब जशी कस्तुरी सांगायची तशाच. याचा अर्थ खरंच कस्तुरीचा बळी या तिघींनी घेतला होता का? आता या मला पण सोडणार नाही का? एका क्षणात कित्येक प्रश्न त्याच्या मनात आले. पण इतक्यात तिथे 4थी आकृती दिसली, काहीशी तेजोमय. त्या 4थ्या आकृतीच्या आगमनाने या 3ही आकृती जणू काही गायबच झाल्या. ती आकृती निषादला ओळखीची वाटली. हो, कस्तुरीच आहे ती. निषादने जोरात हाक मारली, पण तोपर्यंत ती आकृती निघून गेली होती. पण त्या दिवसानंतर कधीच त्या 3 स्त्रिया निषादला दिसल्या नाहीत. निषादने काही ठिकाणी विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं की त्या 3 बायका कस्तुरीला घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. कस्तुरीनंतर त्या निषादला पण घेऊन जाणार होत्या, पण कस्तुरीच्या पवित्र आत्म्याने तसं होऊ दिलं नाही. निषादला मी एकच सांगेन की हरिण आयुष्यभर कस्तुरीचा शोध घेत असतं, कारण त्याचा सुगंध त्याला येत असतो. पण त्या हरणाला हे कधीच कळत नाही की सुगंध देणारी कस्तुरी त्याच्यातच आहे. निषाद, तुझी कस्तुरी पण तुझ्यातच आहे. कुठेच गेली नाही ती. तुझ्या आयुष्यात कायम सुगंध रूपाने ती राहील. कदाचित ती तुला कधी दिसणार नाही, पण तिचा सुगंध नेहमी तुझ्यासोबत राहील. धन्यवाद. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर जरूर करा. आणि हो, माझे हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.